सतरंजी उचले ही टर्म सर्वच राजकीय पक्षातील त्या कार्यकर्त्यांना लागू पडते जे पक्षासाठी कोणतेही काम करतात, पण त्यांना निवडणुकीचे तिकीट काही मिळत नाही. कारण काय? तर पक्षात त्यांचा कोणी वाली नसतो. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने एक चांगला पुढाकार घेतलाय. ज्यांचे राजकीय बॅकग्राऊंड नाही अशा 50% तरुणांना शरद पवार निवडणुकीचे तिकीट देणार आहेत. खरं तर त्याबद्दल अंधभक्तांचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी सर्वात प्रथम याबद्दल आवाज उचलला. आमच्याकडे सर्वसामान्य कार्यकर्ता मोठ्या पदापर्यंत पोहोचतो हे तर भाजप अभिमानाने सांगतो. त्यामुळे का होईना सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना आज न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता शरद पवार आपला शब्द पाळतात की नाही, की मस्करी करतात, हे येणारा काळ सांगेल. काही का होईना निदान तिकीट वाटपापर्यंत सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण होणार हे खरं.